बहुचर्चित व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट महाराष्ट्रभर 14 जून रोजी प्रदर्शित झालाय। सोनई फिल्म क्रिएशनच्या या चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलतडे हे असून दिग्दर्शक शिवाजी दोलतडे हे आहेत। यातील मनोज जरांगे पाटील यांची भूमिका रोहन पाटील यांनी साकारली असून या चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी गेवराईचे भूमिपुत्र असलेले डॉक्टर सुधीर निकम यांनी निभावली आहे। गेल्या 2 वर्षांपासून मराठा आरक्षण या विषयावर आपला विचार प्रभावीपणे महाराष्ट्रभर मांडून एक वादळ उभे करणाऱ्या व्यक्तिमत्वाची चित्रपटामध्ये बायोपिक पद्धतीने मांडणी करणे हे शिवधनुष्य सोनाई फिल्म क्रिएशनने यशस्वीपणे उचलले आहे। हे करताना त्यांनी ज्या आंतरवाली सराटी गावामध्ये या सर्व हालचाली होत आहेत त्याच भागातील लाईव्ह लोकेशनचा वापर करून या चित्रपटामध्ये अधिक जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केलाय। राज्यभर रिलीज झाला सिनेमाने भरारी पण राज्यभर घेतली, म्हणजे आपण म्हणतो उच्चांकी भरारी ती बीड जिल्ह्यामध्ये दिसली आणि बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त भरारी गेवराई तालुक्यात दिसली। त्याच्यामुळे आम्हाला खूप गडबड होती। आम्हाला पहिल्याच दिवशी भेट गेवराईला द्यायची होती, पण आम्हाला थोडं काही प्रॉब्लेममुळे गेवराईला येता आलं नाही। पण आनंद वाटतो, गेवराईकर भयंकर रिस्पॉन्स देतात सिनेमाला आणि सिनेमा खरा आहे की गेवराईकरांना माहिती, राज्याच्या जनतेला माहिती, त्याच्यामुळे हा रिस्पॉन्स सिनेमातून आम्हाला जरांगे पाटलांचा संघर्ष पडद्यावर आणायचा, संघर्ष प्रत्येकाला जाणून घ्यायचा, समाजावर झालेला अन्याय हा पुढे आणायचा, हा लोकांना दाखवायचा आणि सिनेमा एवढा सुंदर केलाय प्रत्येकाच्या मनामध्ये हा सिनेमा घुसतोय आणि आज ह्याच अनुषंगाने प्रेक्षकांचे आभार व्यक्त करायला गेवराईला। तर मी शिवाय दोलतडे आम्ही या चित्रपटात प्रमोशन करत होतो, त्याच दरम्यान जरांगे पाटलांवरती आणि आंतरराष्ट्रीय सराटीवरती लागते न्यूज आम्हाला समजली। तर त्या संपूर्ण न्यूज चॅनलमध्ये न्यूज होत्या, आम्ही सर्च केलं की कोण व्यक्ती आहे जरांगे पाटील। तर तोपर्यंत जरांगे पाटील महाराष्ट्राला किंवा भारताला माहिती नव्हतं, ज्या काही गोष्टी आम्ही काढण्याच्या ज्या काही गोष्टी माहिती पडल्या त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की साधा माणूस परत तिने आपल्याला पैसे नसतं, सगळ्या गोष्टींना आपल्याला पाठवलं नाही, तो माणूस इथपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतो गोष्टीपर्यंत त्याची माहिती घेतल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला आम्ही असं निर्माते होते म्हणून पाहिजे होते समाजामध्ये मोठे पैसे लोक असतील केली लोकांसाठी प्रेरणादायक करणार आहे। माहित नाही बरेचसे लोक निघून गेले, पण अशी वयस्कर असतील, लहान मुलं असतील, प्रत्येक जण आपल्याला निघून गेलेलं नाही। माध्यमातून गोष्टी रिअल गोष्टी पाहायला भेटतात।